बेटा ज्या वेळेला तुम्ही MBBS जाल, तुम्हाला सर्वांना माहीत असावं, ॲनाटॉमीमध्ये, ॲनाटॉमी हा एक फर्स्ट इयरला MBBSला सब्जेक्ट असतो. आम्ही जेव्हा पहिल्यांदा KEMला गेलो तर पहिल्या दिवशीच बेटा डिसेक्शन असतं. म्हणजे काय, तर एक डेड बॉडी दिलेली असते तुम्हाला स्टडी करण्यासाठी, आणि त्या डेड बॉडीवर उजव्या साईडला 3 जण आणि डाव्या साईडला 3 जण, असे एका डेड बॉडीवर 6 जण KEMमध्ये असतात बेटा. युजली बाहेर 20, 25, 30 जणांमध्ये एक डेड बॉडी मिळते, पण KEMमध्ये 6 लोकांमध्ये एक डेड बॉडी मिळते. आणि मग तुम्हाला वर्षभर त्या पर्सनची जे डेड बॉडी असते तिच्या एक एक ऑर्गन, एक एक गोष्ट तुम्हाला स्टडी करायची असते. हेड, त्याच्यानंतर नेक, त्याच्यानंतर तुम्हाला अप्पर लिम, लोअर लिम, असं एक एक गोष्ट स्टडी. तर तिथं गेल्याच्या नंतर तुम्ही स्टडी कराल बेटा, लंग्स काढून बघतात. जेव्हा डिसेक्शन असतं ना तर लंग्स काढतात, प्रत्येक ऑर्गन तुम्हाला हातात घेऊन स्टडी करायला चान्स मिळत असतो. त्यामुळे बेटा KEMला जा, एम्स दिल्लीला जा, तिथं बेटा तुम्हाला 2-2, 3-3 लोकांमध्ये पूर्ण बॉडी स्टडी करायला मिळते. नाहीतर 20 जणांमध्ये एक बॉडी, विचार करा, काही स्टडी करायला मिळत नाही. त्यामुळे चांगलं मेडिकल कॉलेज भेटणं पण तेवढंच आवश्यक आहे रे दादा. त्यामुळे आत्ता खूप मेहनत करा, रात्रीचा दिवस करा बेटा. जे स्वप्न पूर्ण करण्याचं तुम्ही ठरवलं होतं, जे स्वप्न मागच्या 10, 15, 20 वर्षापासून, 20 नाही, तुमच्यातले मॅक्झिमम 15 वर्षाचे असतील, 15 वर्षापासून जे स्वप्न बघितले ते पूर्ण करण्याचे दिवस आहेत बेटा. कष्ट करण्यात कमी पडू नका. बघा, मी खूप विद्यार्थी बघितलेत, हुशार असलेले विद्यार्थी होतील सक्सेस, नाही होतील, पण मेहनत करणारे विद्यार्थी 100% सक्सेसफुल होतात. मेहनतीत कमी पडू नका बेटा, मेहनतीत कमी पडू नका.